हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे आणि उपायांचाच आहे. हे उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचे आहे, म्हणजेच आपल्याला शिमग्याच्या दिवशी करायचे आहे. आपण आपल्या भाषेमध्ये शिमगा सुद्धा होळीला म्हणत असतो. तर आपल्याला होळीच्या दिवशी हे उपाय करायचे आहे. तर कृपया ही माहिती मला, हे उपाय व तोडगे हे मला केंद्रातून मिळालेले आहेत. तर कृपया माझ्या परिवाराने, माझ्या यूट्यूब फॅमिलीने हे उपाय आवर्जून करा. केंद्रातील सेवा, उपाय व तोडगे हे खूप पॉवरफुल असतात आणि ते स्वतः मीही करते, म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे उपाय आवर्जून करा, हीच आपल्या यूट्यूब परिवाराला कळकळीची विनंती. चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक सांगेन की जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन बघत असाल तर कृपया अशीच जे कोणी माझे ताई दादा साथ देत आहे त्यांनीही मला अशी शेवटपर्यंत साथ द्यावी, हीच त्यांना विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करून ठेवा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया. आता पहिला उपाय असा सांगणार आहे मी तुम्हाला की घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप व 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा आपल्याला करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता दुसरा उपाय असा आहे, 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. आता समोरचा उपाय असा आहे की होळीच्या दिवशी काळ्या कपडे, मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. आपल्या आयुष्यामध्ये जो काही त्रास असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. आता समोरचा उपाय असा आहे की 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत. समोरचा उपाय, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणू, त्यात थोडेसे मीठ व राई म्हणजे मोहरी मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत, नजरदोष, करणी दोष होत नाही. आता समोरचा उपाय बघूया. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज आपल्याला 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होतात. बजरंग पाठ करताना इथे एक सांगेन, जेव्हा तुम्ही बजरंग बाणाचा पाठ करणार आहात त्यावेळी तुम्हाला वेळ ही एकच ठरवून घ्यायची आहे. तुम्ही ज्या वेळेला करणार आहात, सकाळी 7ला केलं, 8ला केलं तर दररोज म्हणजे 3 दिवस आपल्याला त्याच वेळेला करायचं आहे. किंवा रात्री करणार असाल तर रात्री तुम्ही 7-8च्या दरम्यान जर केलं तर तेव्हाही तुम्ही ज्या वेळेला केलं पहिल्या दिवशी त्याच वेळेला तुम्हाला करायचं आहे. आता समोरचा उपाय, होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. समोरचा उपाय बघूया. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल म्हणजे खायचं तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास, दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. समोरचा उपाय, जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी
मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्या. ही क्रिया श्रद्धेने आणि मनातून करा. समोरचा उपाय: दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या व नंतर या सर्व गुंजा आणि नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. आता समोरचा शेवटचा खास उपाय ज्या कोणी माझ्या ताई दादांचं लग्न होत नसेल त्यासाठी आहे हा उपाय. विवाह होत नाही, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी किंवा यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला ही करावी. ते रोज रंगपंचमी पर्यंत करावी. लवकरच विवाह योग जुळून येतील तुमचे. हा उपाय खरोखर करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. माझ्या यूट्यूब परिवारासाठी पुन्हा एकदा मनातून भरभरून श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.